तर जय भीम नमो बुद्धाय. सर्वांचं आजच्या या धम्मप्रवचन सत्रामध्ये स्वागत आहे. आजचं सत्र रवींद्रजी कंटिन्यू करत आहेत. 2 सत्र झाले, 2 धम्मप्रवचन झाले. धर्म म्हणजे काय आणि काल धर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीची जी मान्यता आहे त्याला धरून तो जो आश्रय असेल किंवा त्याला जे काही समाधान त्यामध्ये लाभत असेल त्याच्यामध्ये अजून डीपमध्ये आपण चर्चा केली. खूप सुंदर दोन्ही सत्र, दोन्ही धम्म सेशन खूप छान झाले आणि आज आपण पुढे वळतोय की भगवान बुद्धांनी हे सर्व केल्यानंतर काय शोधलं आणि त्यांचा जो प्रश्न होता दुःखमुक्तीचा तो कशा पद्धतीने त्यांनी सॉल्व्ह केला किंवा त्याला कसं त्यांना एक उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं आहे. तर याच्याकडे आपण आज वळणार आहोत. तर मी आदरणीय रवींद्र सरांना विनंती करतो की त्यांनी आजची धम्मदेशना सुरू करावी. सर्वांना नमो बुद्धाय. तर जसं की आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण जे आधी पाहिलेलं आहे तर ते स्पष्टता आलेली आहे त्याच्यामध्ये. तर आताचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे जेव्हा आपण धम्माचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की जेव्हा बुद्धांनी गृहत्याग केल्याच्या नंतर ते अ, प्रथम आलार कलाम आणि नंतर उदक रामपुत्त यांच्याकडे गेले आणि तिथे गेल्यावरती त्यांनी अ, आलार कलाम यांच्याकडे अकिंचन म्हणजे जे 7वं ध्यान आहे, अरूप ध्यानातलं 7वं ध्यान आहे, तिथपर्यंतची लेवल त्यांनी गेन केली होती. आणि त्यानंतर ते उदक रामपुत्त यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्याच्यानंतरची म्हणजे 8वी जी पायरी आहे, नेवसन्या न्यासन्यायतन, ही गाठली होती. तर हे आपण बघणं खूप महत्वाचं आहे की त्या काळी प्रस्थापित जे ध्यानाची लेवल होती ती त्यांनी गाठली होती आणि ती त्यावेळची म्हणजे आज देखील ती अत्युच्च पातळी आहे, सर्वोच्च पातळी आहे. जो कोणी ध्यान मार्गावरती असेल त्याही पुढे जाऊन बुद्धांनी आणखीन एक पायरी सांगितलेली आहे. ते आपण बघणारच आहोत की कशा प्रकारे ते आहे. परंतु जे आपण आतापर्यंत पाहिलं तर त्याच्यामध्ये जे त्यांनी ध्यानाची ही उच्चतम पातळी गाठलेली आहे त्याला आपल्याला नाकारता येणार नाही. ते स्वतः देखील ही गोष्ट सुत्तामध्ये एक्सप्लेन करतात. परंतु ती पातळी गाठून देखील त्यांना असं वाटलं की नाही, याच्यामध्ये अजून काहीतरी शिल्लक आहे आणि याच्यातून मला माझा जो मार्ग आहे म्हणजे न निबिद्धाय न विरागाय न उपसमाय न संबोधाय न निब्बाणाय, म्हणजे निब्बाण प्राप्त करण्यासाठी जे व्हायला पाहिजे, निबिद्ध व्हायला पाहिजे, विराग व्हायला पाहिजे, उपसमाय, अभिन्याय, संबोधाय, निब्बाणाय, हे होत नाहीये. आता हे त्यांचा स्वतःचा जे अनेक जन्म त्यांनी ह्याच्यामध्ये खर्ची केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती उपजतच विजडम होती, प्रज्ञा होती, म्हणून त्यांच्या ते लक्षात आलं. परंतु जर आपण ते जे त्या काळी जे शिक्षक होते त्यांच्यासाठी ती अत्युच्च पातळी म्हणजे त्यांनी हायेस्ट लेवल गेन केली आहे आणि ह्याच्या पुढे काहीच नाहीये अशी त्यांची समजूत होती. आणि म्हणून त्यांनी जेव्हा त्यांच्याकडे गेले त्यांना शिकवलं आणि त्यांनी फार कमी वेळात ते आत्मसात केलं. आणि जेव्हा गुरूंनी त्यांना विचारलं की तू हे कशा प्रकारे म्हणजे तुझा काय अनुभव आहे, तर त्या गुरूंचा जसा अनुभव होता त्याच प्रकारे त्यांनी त्याला एक्सप्लेन केलं. आणि मग दोन्ही गुरु म्हणजे दुसरे जे गुरु होते ते त्यांचे वडिलांनी ते मिळवलं होतं, परंतु त्यांचा जो मुलगा होता ते पुढे ते चालवत होता. तर ते दोन्ही गुरूंनी ती गोष्ट स्वीकारली का हा बरोबर आहे, त्यांनी जे प्राप्त केलंय ते योग्य आहे. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की तुम्ही इथेच राहा. त्यांनी गुरुचा दर्जा दिला आणि मग जे काही स्टुडंट्स होते त्यांच्यासोबत तुम्ही यांना मार्गदर्शन करा म्हणून त्यांनी विनंती केली. परंतु जसं की आधीच सांगितल्याप्रमाणे बुद्धांना माहित होतं की हे योग्य मार्ग नाहीये आणि म्हणून त्यांनी
आणखीन पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तर हे खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट भाग आहे हा. जेव्हा आपण धम्माचा अभ्यास करतो, की त्यावेळी जी प्रचलित अत्युच्च पातळी होती, ती गाठून देखील त्यांना असं वाटत होतं, की नाही ह्याच्यामध्ये आणखीन काहीतरी असणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये ते निब्बाणाला जाण्यासारखं किंवा माझा जो जन्म झाला आहे, तो जन्मापासून जी मुक्ती ही होत नाही. आणि म्हणून त्यांनी पुन्हा 6 वर्ष जे श्रमण मार्ग आहे त्याच्यावरती अभ्यास केला. तर पुढे आपण बघणारच आहोत की श्रमण मार्ग म्हणजे काय, कारण तो देखील बुद्धांनी अवलंबलेला मार्ग होता. 6 वर्ष ते त्याच्यावरती होते. म्हणून थोडंसं त्याचं आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्याच्या आधी एक घटना अशी झालेली आहे, तर ती जोपर्यंत आपण विचारात घेत नाही किंवा त्याच्यावरती प्रकाश टाकत नाही, तोपर्यंत पुढच्या गोष्टी आपल्याला क्लिअर होणार आहे. तर आपला जो आजचा विषय आहे साधना आणि सती आणि समाधी, तर तुम्हाला वाटेल की त्याच्याशी काय रिलेशन, पण पुढे आपण जसं जाऊ तसं तुम्हाला त्याची सांगड घालता येईल. तर ही गोष्ट आहे ब्रिटिशांच्या काळातली. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया हे आधी आपल्यावरती राज्य करत होते. मग कालांतराने हे राज्य ब्रिटिश सरकारकडे गेलं आणि ब्रिटिशांची सत्ता आली, म्हणजे ऑफिशियली अधिकृतरित्या ब्रिटिश आपल्यावरती सत्ता गाजवू लागले. मग जेव्हा ब्रिटिशांची सत्ता आली, त्यानंतर त्यांचे जे सनदी नोकर होते, म्हणजे तिथले जे आय एस ऑफिसर होते, ते भारतामध्ये येऊन इकडचा कारभार हाताळायला सुरुवात केली. मग जेव्हा अशा प्रकारे तिकडचे जे संधी अधिकारी इकडे येऊ लागले, तर प्रत्येकाची भारताची ओळख होती अशातला भाग नाही. तर जे काही नवीन, ज्यांना भारताबद्दल काहीच माहिती नाही, तर अशांना पहिले तिकडे ट्रेन केलं जायचं आणि मग त्यांना भारतामध्ये पाठवलं जायचं. मग हे ट्रेनिंग कशा प्रकारचं होतं, की भारताची एक सर्वसाधारण ओळख, म्हणजे कशा प्रकारचे लोक राहतात, त्यांचं खाणं-पिणं काय, त्यांचं पेहराव काय आणि कसल्या प्रकारची ते पूजा-अर्चा करतात. म्हणजे तिथले ऋतू काय, कुठली पिकं कुठली येतात, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जायचा. त्यांना सांगितलं जायचं आणि हे करत असताना त्यांना एक पुस्तक त्यांना वाचायला दिलेलं होतं, ज्याच्यामध्ये या भारताबद्दल सर्व, म्हणजे कुठल्या प्रकारची पिकं, काय, कशा प्रकारे ऋतू असतात, भौगोलिक परिस्थिती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि सोबतच त्यांचा आचार-विचार किंवा त्यांचं राहणं, खाणं आणि त्यांचे कुठल्या प्रकारची उपासना ते करतात, हे देखील त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं. तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जेव्हा सनदी अधिकारी भारतामध्ये येत, तर मग त्यांना ते इथे ॲडजस्ट होण्यासाठी किंवा ते योग्य होत असे किंवा त्यांना आधीच तोंड ओळख असल्याने पुढे आणखीन त्याच्यामध्ये अ, सम सम सांभाळून घेणं त्यांना योग्य होत होतं. अशा प्रकारेच जेव्हा एक एक अधिकारी ज्यांनी अशा प्रकारे अभ्यास करून आला होता, मग तो जेव्हा इथे आला, तेव्हा त्यांनी जेव्हा आजूबाजूला पाहिलं, तर त्याला जे पुस्तक त्यांनी अभ्यासलं होतं, त्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी त्याला मिळत होत्या. म्हणजे राहणं, खाणं, कसला ऋतू आहे, त्या सगळ्या गोष्टी. परंतु त्याच्यामध्ये एका गोष्टीचा उल्लेख होता, जी परंपरा आहे किंवा जी उपासना करतात, त्याच्यामध्ये 2 परंपरांचा उल्लेख होता. एक होता ब्राह्मण परंपरा आणि एक होती श्रमण परंपरा. तर ते श्रमण तर त्याला दिसतच नव्हते आजूबाजूला. कारण जिथे जाईल तिथे ब्राह्मण त्याला दिसत होते. आणि मग त्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला, की जर त्या पुस्तकामध्ये श्रमण परंपरा लिहिलेली आहे, तर आज मला कुठेही ती गोष्ट का आढळत नाही? आणि मग म्हणून मग त्याचा त्यांनी अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली. तर हे जे पुस्तक होतं ते फार आधी, म्हणजे अ, कोणीतरी तिकडून फिरायला वगैरे जसे आधी यायचे,
तर त्यांनी येऊन मग तिथे वास्तविकता जी होती त्याप्रमाणे ते लिहिलं होतं. आणि ते जेव्हा आले असतील तेव्हा त्या दोन्ही परंपरा त्यांनी इथे बघितल्या होत्या. म्हणूनच त्या त्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख होता. म्हणजे फार अलीकडच्या काळात तो व्यक्ती किंवा ते लिहिणारे आलेले नव्हते. तर मग जेव्हा त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी ते शोधण्याचा सुरुवात केली. मग त्याला ब्राह्मणांचे ते सगळीकडे दिसतच होते, परंतु श्रमण परंपरा कुठेही दिसत नव्हते. मग असंच शोध करता करता आपले राजे रजवाडे जे होते त्यांना देखील काही अ, राजांना किंवा संस्थानिकांना इतिहासाची अ, जपणूक करणं आवडत होतं. आणि मग त्यातल्याच एका संस्थानिक होता. त्याच्याकडे आपल्याकडे जे चिनी यात्री आले होते, त्यांची काही हस्तलिखित पुस्तकं होती. आणि मग त्या पुस्तकांमध्ये बोधगया, सारनाथ याचं इत्थंभूत वर्णन होतं. इत्थंभूत म्हणजे त्याची डिस्टन्स किती आहे, किती अंतरावर आहे, त्याचं कशा प्रकारे ते मंदिर होतं, कशा प्रकारे ते अ, तिथे पूजा अर्चा केली जायची किंवा जे काय आहे त्याची इत्थंभूत माहिती होती. आणि मग त्या अधिकाऱ्यांनी त्या दृष्टिकोनातून जेव्हा उत्खनन करायला सुरुवात केली, तर जसं त्याच्यामध्ये सांगितलंय त्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याला सापडू लागल्या. आणि मग हळूहळू जे बुद्धांचे जे काही स्थळं आहेत ती सगळी उत्खननामध्ये सापडली. हा इतिहास तर सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या मागची जी अ, घटना आहे ही फार कमी लोकांना माहिती असेल. आणि मग हे त्या जी AISI सोसायटी आहे त्याच्यामध्ये हे नमूद केलेलं आहे. आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया कशी त्याची स्थापना झाली याच्यामध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तर हा एक सांगण्याचा भाग असा आहे की जेव्हा एखादा धर्म असेल किंवा त्याची जी टीचिंग आहे, ही टीचिंग जेव्हा सर्वसामान्य लोक फॉलो करतात किंवा अनुकरण करतात, तर त्यांना प्रमाणित असणं खूप आवश्यक असतं. म्हणजे जरी आपण इतर धर्म जे आहेत, त्याच्यामध्ये पाहतो की जे देव-देवते आहेत त्यांचं प्रमाणीकरण काहीच नाही. परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या श्रद्धेमध्ये कसलाही फरक पडत नाही. परंतु तरी देखील त्याला प्रमाणित करण्याचा आटापिटा आपण बघत असतो. तर मग जर प्रमाणीकरण नसेल, तरी त्यांच्या श्रद्धेमध्ये कसलाही फरक पडत नाही. हे जर आपण म्हणत असलो, तरी पण हे पूर्ण सत्य नाहीये. कारण जोपर्यंत प्रमाणीकरण नसेल, त्याचा प्रूफ नसेल, तर ते थोडीशी विचिकिच्छा किंवा शंका आपल्या मनामध्ये राहिल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा हे अ, जेव्हा उत्खनन झालं, ह्या सगळ्या गोष्टी जसा जसं सांगितले आहे त्याप्रमाणे जेव्हा दृष्टीपथात आल्या, तेव्हा मग बुद्ध होऊन गेले. आणि ते त्यांनी जे काही सांगितलेलं आहे, जसं संपूर्ण सुत्तपिटक श्रीलंकामध्ये अ, जपणूक करण्यात आलेली होती किंवा थायलंड, म्यानमार ह्या देशांमध्ये अ, ते अनुकरण किंवा त्याच्यावरती चालणं सुरू होतं. परंतु त्याचा जो कनेक्शन किंवा संबंध भारताशी जोडत असताना ही स्थळं काही सापडत नव्हती. म्हणजे त्याच्या आधी जे कोणी म्हणजे श्रीलंका किंवा म्यानमार किंवा थायलंड इथून इथे बुद्ध धर्माची उपासना करणारे लोक असे मध्येच भारतामध्ये यायचे, परंतु त्यांना देखील ही स्थळं दिसत नव्हती. आणि मग हे ही एक थोडीशी शोकांतिका होती. परंतु जेव्हा इंग्रज आले आणि त्यांनी उत्खनन करून ही स्थळं शोधून काढली आणि ती जगाच्या नकाशावरती आली, तेव्हा हे पूर्णपणे स्थापित झालं की बुद्ध होऊन गेले. आणि मग त्यांनी जे उपदेश केलेले आहेत ते एकदम अ, स्पष्ट आहेत. आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची पौराणिक म्हणता येईल किंवा मायथॉलॉजिकल जे म्हटलं जातं, ते तसा प्रकार नसून ही घडलेली घटना आहे. आणि त्याचे सर्व पुरावे समोर आहेत. परिस्थितीजन्य म्हणजे जसं फिजिकल पुरावे असणं आवश्यक आहे, तशा प्रकारे ते पुरावे आहेत. आणि हा एक फार जमेची बाजू झाली. बुद्धिझमचे जे अनुकरण करतात किंवा जे प्रॅक्टिस करतात ते.
तर ही का जमेची बाजू झाली? कारण हे प्रमाणीकरण झालं. त्याचं जे सुट स्थापित झालं की हा बुद्ध होऊन गेले आणि ही काय आख्यायिका नाहीये, हे काय पौराणिक कथा नाहीये. आणि मग तो जो विश्वास होता तो आणखीन बळावला आणि त्या बळावलेल्या विश्वासाने मग अ, त्याच्यामध्ये आणखीन काही जे संशय होते ते दूर झाले पूर्णपणे. आणि हे संशय दूर होणं ही एक जमेची बाजू आहे धम्माच्या अभ्यास करतात त्यांच्यासाठी. आणि जरी बाकीच्या धर्मामध्ये त्यांचे श्रद्धा किंवा त्यांचं मानणं असेल की अशा प्रकारे अ, अस्तित्वात असलेल्या ईश्वरांची आपण उपासना करत करत आहोत, परंतु त्याचं प्रमाणीकरण नसल्याने कुठेतरी एक शंका त्यांच्या मनामध्ये राहतच असते. परंतु ते त्याचा मानवी मनाची जी जडणघडण आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जे त्यांना आश्रय हवा आहे, जे आश्रय ते शोधत आहेत तो त्यांना मिळत आहे. मग त्याचं प्रमाणीकरण हो वा ना हो याच्याशी ते भानगडीत पडत नाही. आणि मग ह्या प्रकारे जेव्हा आपण बघतो, जेव्हा ते प्रमाणीकरण झालं किंवा स्थापित झालं बुद्धिझम, आणि बुद्ध होऊन गेले आणि त्याची पूर्ण जी स्थानं सांगितले त्या सुत्तामध्ये जे वर्णन केलं आहे ते पूर्णपणे योग्य आहे असं प्रमाणित झालं. आणि मग त्या अशा जेव्हा प्रमाणीकरण झालं त्यानंतर अ, आपण बघू शकतो की इतर देशांमध्ये म्हणजे ज्या देशांमध्ये अ, बुद्ध पोहोचले पण नव्हते त्या देशांचं देखील आकृष्ट झाले की कशा प्रकारे या बुद्धिझममध्ये किंवा बुद्धांनी जे उपदेश केलेत ते कशा प्रकारे केलेले आहेत आणि त्यांचे कुतूहल जागृत झालं की हे देखील आपण अभ्यासायला पाहिजे. ह्या आधी जेव्हा अशा प्रकारे प्रमाणित नसेल तेव्हा निश्चितच कोणाचंही या गोष्टीकडे लक्ष देत जात नाही. कारण कोणीही मायथॉलॉजिकल किंवा पौराणिक कथा म्हणून त्याकडे लक्ष देत असतं आणि मग ते आपोआपच त्या त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. तर ह्या गोष्टीचा सांगण्याचा उद्देश म्हणजे जे आपण पाहिलं की कशा प्रकारे एक आश्रय मानवाने घेतला आपल्या मनामध्ये आणि मग त्याच्या प्रमाणेच त्याच्या मनामध्ये एक इमेज किंवा त्यांनी ते क्रिएट केलं आणि मग त्याची ती उपासना करू लागले. परंतु जेव्हा एखाद्या स्पष्टता येते की हा उपदेश एखाद्या व्यक्तीने केलेला आहे आणि तो व्यक्ती येऊन गेला, होऊन गेला आणि त्याची प्रमाणे जेव्हा असतात ते आणखीन अ, परिणामकारक होत असतं. तर ही परिणामकारकता आज तागायत टिकलेली आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण बुद्धाचा, धम्माचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला कुणीही जबरदस्ती सांगण्याची गरज नाही. कुणीही तुम्हाला अ, जबरदस्ती करण्याची गरज नाही किंवा आपल्याला कुणालाही म्हणावं लागत नाही, की बुद्ध खरोखर होऊन गेले. हे सगळं दिसतच आहे. सगळ्या जगाने पाहिलेलं आहे, की ह्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी इथे त्याची स्थानं आहेत. आणि मग ही ही जी गोष्ट असते ही दिलासाकारक असते. त्याच्यामुळे एक ऊर्जा येते. त्याच्यामुळे एक अ, आपला विश्वास असतो. हा विश्वास आपल्याला अ, बाकीच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही. ते थोडंसं त्याच्यामध्ये अ, शंका राहते. आणि मग ती शंका कुठेतरी त्यांना अ, पुढचं आणखीन स्वतःचं विश्लेषण करण्यासाठी बाधा पोहोचवत असते. तर जेव्हाही आपण अशा प्रकारे बघतो, की अ, आणि मग आपण त्या त्या वेळच्या परिस्थितीमध्ये जर आपण गेलो, तर ती जी श्रमण परंपरा आहे, जेव्हा बुद्धांच्या काळात म्हणजे त्याच्या आधी देखील ती श्रमण परंपरा होते. तर जेव्हा अ, बुद्ध देखील अ, गृहत्याग केल्याच्या नंतर त्यांनी देखील श्रमण परंपरेचाच पहिल्यांदा अ, त्याच्यामध्येच ते गेले. तर त्यांनी ही श्रमण परंपरा काय होती? तर जसे एक
ग्रुप होता ज्यांनी अ, असं त्यांची मान्यता होती की एक सर्वव्यापी सर्वशक्तिमान अशी एक शक्ती आहे ज्यांनी हे सर्व बनवलेलं आहे आणि तोच ह्या सर्व गोष्टी चालवत आहे. परंतु त्याचबरोबर एक असा गट होता जो ह्या गोष्टी नाकारत होता. का नाकारत होता? कारण त्याचं प्रत्यक्ष दिसत नव्हतं त्याला. म्हणजे जी सर्वव्यापी, सर्वशक्तिमान जी शक्ती आहे, त्याचा त्याला कुठेही अनुभव येत नव्हता. आणि मग ते त्यांचं म्हणणं असं होतं, की हां, जर तुम्ही म्हणताय ना असं सर्वव्यापी, सर्वशक्तिमान शक्ती आहे, तर ठीक आहे असू दे, काही हरकत नाही. आम्ही त्याचा शोध घेऊ. आणि मग ते त्याचा शोध घेण्यासाठी म्हणजे कुठल्याही परंपरेने आलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती लक्ष न देता आपण स्वतः ती गोष्ट शोधून, पडताळून पाहण्याचा ते प्रयत्न करत होते आणि त्याला श्रमण परंपरा म्हणतात. मग त्याच्यामध्ये ते अस्तित्व स्वीकारून किंवा नाकारून ह्या दोन्ही बाजूच्या लोक त्याच्यामध्ये होते. मग एक जो गट होता ते पूर्णपणे त्या गोष्टींना नाकारत आणि मग नव्याने त्यांना काय समजत आहे का हे बघत होते. आणि काही होते की हा ठीक आहे आपण हा सर्वशक्तिमान किंवा जो सर्वव्यापी शक्ती आहे त्याला शोधण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून ते त्या प्रकारे उपासना करत किंवा त्यांची साधनेचा दृष्टिकोन त्या प्रकारे असत. तर मग ही ज्या त्यांनी जे पहिले आलाल कलामकडे गेले किंवा उदक रामपुत्त हे देखील श्रमण परंपरेतले होते. आणि मग त्यांच्याकडे जी त्यांनी ध्यान साधना केली ती ध्यान साधना देखील अत्युच्च लेवलची होती, उच्च पातळीची होती. आणि त्यामध्ये राहून देखील जेव्हा त्यांना समजलं की ह्याच्यामध्ये देखील उणीव आहे आणि मग त्यांनी पुढचा मार्ग आणखीन 6 वर्ष त्यांनी उग्र तपश्चर्या केली. आणि मग त्याच्यामध्ये जी आणखीन एक मान्यता होती की जर अ, आत्मा असेल तर तो ह्या शरीरातच आहे आणि मग त्या शरीराला कष्ट देणे, जेवढा आपण त्या शरीराला कष्ट देऊ, त्याला त्रास देऊ, तसं ते आपल्याला आत्म्याशी आपण त्याचा संपर्क होऊ शकेल अशी ती काही धारणा होती. मग हे वेगवेगळ्या प्रकारे आत्मा, परमात्मा ह्यांची शोध हा त्यावेळी सुरूच होता. आणि मग हे सुरू असताना तेव्हा 6 वर्ष झाल्याच्या नंतर अ, आपण ते वर्णन वाचतो की फार कृश झाले होते कारण ते दिवसातून एकच तांदळाचा दाणा खात अ, आणि मग असे उपाशी राहिल्यामुळे किंवा अन्न सेवन न केल्यामुळे ते फार कृश झाले होते. आणि मग त्यांना चालता देखील येत नव्हतं. मग अशा वेळी त्यांना ती सुजाता जे होते त्यांची जी खीर खाल्ली आणि मग त्यांच्यामध्ये असं लक्षात आलं की हे जे मी एवढा तपश्चर्या करत आहे, मी शरीरावरती त्याला शरीराला त्रास देत आहे, तर हे जे करत आहे ह्यानी मला आत्तापर्यंत तर काय प्राप्त झालेलं नाही. परंतु जेव्हा खीर प्राशन केली तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी किंवा तरतरी आली आणि त्यांना वाटलं की ही हे शरीर मला आवश्यक आहे कारण ह्याच्याशिवाय तर मी पुढे जाऊ शकणार नाही. आणि मग हा जो मी मार्ग बघत आहे, चेक करत आहे, तर ह्याच्यामध्ये जर माझा मृत्यू झाला तर माझी जी आत्तापर्यंत जी मी शोधलेलं आहे किंवा आत्तापर्यंत जे मला समजलेलं आहे ते पूर्ण निघून जाईल, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून मग त्यांनी तो मार्ग सोडून दिला आणि मग नव्याने म्हणजे त्यांच्याकडे अनुभव तर होताच की त्यांनी ते साधना करून अकिंचयतन नेवसन्या नासन्यतन पर्यंत गेलेले होते. परंतु त्याच्यामध्ये देखील काहीही त्यांना सापडलं नाही. त्यानंतर उग्र तपश्चर्या करून देखील काही सापडलेलं नाही. मग त्यावेळी त्यांना लहानपणी त्यांना एक अनुभव आला होता की त्यांनी फक्त श्वासवरती म्हणजे येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्यांना एक अ, वेगळ्या प्रकारची समाधी त्यांनी प्राप्त झालेला त्यांचा अनुभव होता. आणि मग तोच अनुभव त्यांनी पुन्हा प्रयत्न करायचा पाहिला आणि मग पुढचं जे सगळं
त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली वगैरे ते आपल्या लक्षात येतं. तर जो मध्यम निकाय 26 मध्ये अपरियसेन सुत्त जे आहे, म्हणजे नोबल सर्च, इंग्लिशमध्ये नोबल सर्च, तर त्याच्यामध्ये ते ह्या गोष्टीचा पूर्ण उल्लेख करतात की जे मी अल्लार कलाम किंवा जे उदक रामपुत्त होते यांच्याकडे गेलो, तिथे मी अशा प्रकारे अ, जे अत्युच्च लेवल होती ध्यानाची ते देखील गाठली. तिथे देखील माझा मी जो शोध घेत होतो ते मला सापडलं नाही. त्यानंतर मी अ, पूर्णपणे शरीराला कष्ट दिले, त्याच्यात देखील मला ह्या गोष्टीचा सापडलेलं नाहीये. मग मी अशा प्रकारे जेव्हा ध्यान केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या मनामध्ये विचार आला, जे हे काय मी शोधत आहे, हे एक ज्या काही त्या काळच्या परंपरा होत्या, त्याला धरून किंवा त्याच्या अनुषंगानेच मी करत होतो. परंतु जर स्पष्टपणे पाहिलं की माझा जन्म झालेला आहे आणि मग ह्या जन्माबरोबर आजारपण निश्चित आहे, मृत्यू निश्चित आहे. मग ह्या गोष्टींपासून मी कशा प्रकारे दूर होऊ शकतो, हे पाहणं मला खूप आवश्यक आहे. हे असं त्या सुत्तामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू देखील शकता. त्यांनी 4-5 स्टेजेस सांगितलेत आणि मग जाती, जरा, मरण, व्याधी ह्याच्यापासून मुक्त होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, हे त्यांनी पाहिलं आणि मग त्यांच्यामध्ये ती प्रज्ञा किंवा बोधी त्यांना प्राप्त झाली. तर हे सांगण्याचा उद्देश हेच आहे, की जोपर्यंत ज्या काही अ, मान्यता आहेत, त्यांना आपण जर चिटकून राहिलो, त्यांच्यावरती त्यांच्या वेगळेपणाने आपण विचार केला नाही, तर ते जो परिणाम आहे, तोच परिणाम आपल्याला प्राप्त होत आहे. आणि म्हणून जेव्हा बुद्ध वेगळेपणाने विचार करतात, ह्या सर्व गोष्टीचा त्याग करून विचार करतात आणि मग त्यांना बोधी प्राप्त होते. हे निश्चितच आहेत की ते संभासंबुद्ध होतं. त्यांच्यामध्ये आधीपासूनच बोधी होती आणि मग ती बोधी असल्यामुळेच त्यांना त्या दृष्टिकोनातून विचार करता आला. हे नाकारता येत नाही. परंतु हे सांगण्याचं कारण हेच आहे, की ज्या मान्यता त्या काळास होत्या, त्या मान्यता देखील कोणाला अ, सरसकटपणे फेटाळून लावणं अवघड होतं. ते ते त्याचं कारण असं आहे, की त्या मान्यता असताना, त्या मान्यतावरती काम करून किंवा त्याच्यावरती राहून बरेच लोकांचे जे अनुभव होते, ते त्यांना वाटत होतं, की ही माझी मुक्ती आहे. जसं उदक रामपुत्त अकिंचयतनमध्ये होते. आपण जर त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल, तर कुणीही त्या स्टेजला हां, ही एक अंतिम स्टेज आहे, हे त्यांना वाटू शकतं. त्याच्यामध्ये काही शंका नाही. ते ती गोष्ट बुद्ध देखील नाकारत नाहीत किंवा उदक रामपुत्त हे नेवसन्यानासन्यायतनमध्ये होते आणि ती देखील एक अच्युत्य पातळी आहे. म्हणजे त्या ध्यानमध्ये राहत असताना जर कोणी अ, मृत्यू झाला, तर ते अशा स्टेजमध्ये राहतील, की तिथे अ, त्यांच्यामध्ये संज्ञा नसेल किंवा ती संज्ञा केव्हाही जागृत होऊ शकते. आणि म्हणून जेव्हा त्यांना बोधी प्राप्त झाली आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला, की हे मी ज्ञान कोणाला द्यावं? पहिले त्यांच्या मनामध्ये शंका होती, की ही गोष्ट तर कोणाच्याही लक्षात येणार नाही. तर त्यापेक्षा मी अ, हे ज्ञान कुणालाही न सांगितलेलंच बरं. आणि हे त्यांचं विचार करणं हे बुद्धाचा विचार होता. आणि आज आपण पाहू शकतो, की बुद्ध जे सांगत आहेत, ते 95% लोकांच्या लक्षात येत नाही. ते आज देखील त्यांच्या ज्या मान्यता आहेत, त्याच्यामध्येच धन्यता मानतात आणि त्याच्यामध्येच ते आहेत. तर हे जे त्यांनी विचार केला आणि मग पुढे त्यांच्या मनामध्ये विचार आला, की ते मी हे काही लोकांच्या डोळ्यामध्ये कमी धूळ आहे. मग हे मी त्यांना जर सांगितलं, तर त्यांचा लाभ होईल. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होऊन त्यांनी ठरवलं, की हे मी ज्ञान कोणाला तरी द्यावं. मग पहिला जो विचार आला असेल, तो होता उदक रामपुत्त यांच्याविषयी, की हां, त्याला जवळपास समजलं होतं आणि मी थोडंसं त्याला सांगितलं, की तो नक्कीच अ, त्या
जे पद आहे ते प्राप्त करू शकतो. परंतु त्यांच्या लक्षात आलं की त्याचा ऑलरेडी मृत्यू झालेला आहे. मग नंतर त्यांनी आर कलाम यांना सांगावं म्हणून त्यांच्या मनात विचार आला आणि त्यांचा देखील अ, आदल्या रात्रीच मृत्यू झाला हे त्यांच्या लक्षात आलं. तर त्यांना असं वाटलं की हे खूप जवळचे होते. यांना जर मी सांगितलं असतं तर ह्यांच्या पटकन लक्षात आलं असतं. मग त्यानंतर जे 5 त्यांच्यासोबत जे होते पंचवग्गीय भिक्खू त्यांनी हा धम्म उपदेश केला. तर हे सांगण्याचं कारण असं की एक ठराविक मानसिकता किंवा जे ठराविक मान्यता आहेत त्यांना आपण घेऊन चाललो की अ, त्या दृष्टिकोनातच आपली दृष्टी बनत असते. त्या त्या अनुषंगानेच आपले विचार बनत असतात आणि मग एक उपासक आहे किंवा एक साधक आहे किंवा एक भक्ती मार्गावरचा आहे. त्याच्यामध्ये ही जी आहे ही अ, न निघून जाणारी अशी त्याची मान्यता होते आणि मग ही असंख्य जन्म त्याच्यामध्ये राहते. मग ते संसरण म्हणजे फिरत राहणे हे कायम होत राहतं. कारण ती मान्यता त्या व्यक्तीने माझी मान्यता किंवा आपली मान्यता म्हणून पकडून ठेवलेली आहे. त्यामुळे त्याच्यातून बाहेर येणं हे त्याच्यासाठी खूप अवघड होतं. म्हणूनच मी आधी पण म्हटलं की 95% लोक आज देखील भक्ती मार्गावर आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही. कारण त्यांना त्याच्यामध्ये आश्रय सापडत आहे. पण त्याचा जो कमीपणा आहे किंवा उणीव आहे, हे त्यावेळी सम्यक संबुद्ध सांगत आहेत. तरी देखील त्यांच्या लक्षात येत नाही. मग ह्याला काय कारण आहे, की ते त्यांच्या मान्यताला किंवा त्यांचे जे दृष्टिकोन आहेत, त्याला एवढे घट्ट पकडून ठेवतात, की त्यांच्यापासून दूर जाणं त्यांना फार अवघड होतं. आणि म्हणूनच सम्मा संबुद्धांचा विचार येतो, की हे लोकांच्या लक्षात येणार नाही. मी किती जरी सांगितलं, त्यापेक्षा मी आपला हिमालयात जातो आणि तिथे मी शांततेत जगतो. परंतु मग ब्रह्मा संपत्ती आले, मग त्यांनी विनवणी केली आणि मग त्यांनी बघितलं आजूबाजूला. मग त्यांना जे त्यांच्या लक्षात आलं, की जे पाण्यामध्ये कमळ असतात, तर ती 3 प्रकारे त्यांना दिसलं. म्हणजे त्यांनी बघितलं, की खूप लोकांच्या अ, चक्कूमध्ये म्हणजे डोळ्यामध्ये कमी धूळ आहे. म्हणजे त्यांना ती गोष्ट समजू शकेल आणि म्हणून मग त्यांनी धम्म उपदेश करण्याचं ठरवलं. तर त्यांनी जे पाहिलं आजूबाजूला, तर काही कमळ पाण्यामध्येच आहेत आणि मग ते तिथेच उमलतात आणि तिथेच नष्ट होतात. काही कमळ पाण्याच्या पृष्ठभागावरती आहेत, पण पाण्याच्या आतच आहेत आणि तिथेच ते उमलतात आणि तिथेच नष्ट होतात. काही कमळ जे आहेत ते पाण्याच्या बाहेर येतात. ते पाण्याचा त्यांना स्पर्श होत नाही आणि तिथे ते फुलत असतात. तर हे अशी जी 3 त्यांच्या त्यांच्या दृष्टीस पडलं. तर ते हे जे कमळ पाण्याच्या बाहेर आहे आणि त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही. म्हणजे ज्या काही मान्यता किंवा जे काही आजूबाजूच्या कंडिशन्स आहे, परिस्थिती आहे, त्याच्यावरती लक्ष न देता अ, त्यांचा स्पर्श न होता ते देखील काहीतरी शोधण्याचा किंवा आपण याच्यातून बाहेर कसं पडू? हा विचार त्यांच्या मनामध्ये आहे आणि मग त्या ते जे काही व्यक्ती आहेत, काही लोक आहेत, त्यांना उपदेश केला तर त्यांना नक्की कळेल हे समाजसंबंधाच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी धम्म उपदेश करण्यासाठी ते अ, राजी झाले. मग हे सगळं अ, सांगण्याचा हेतू, की जेव्हा आपण साधना किंवा समाधीचा अ, मार्ग घेत असतो, त्या मार्गावरती येत असतो, तेव्हा आपली जी आपला जो दृष्टिकोन आहे, तो आपोआपच आपल्यासोबत येत असतो. तो आपल्याला घडवावा लागत नाही, आपल्याला बनवावं लागत नाही. आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, की आपला दृष्टिकोन आपण जे करणार आहोत, त्याच्यामध्ये असणारच आहे. आणि मग जेव्हा ती पहिला जो धम्मचक्र प्रवर्तन सुत्त आहे, त्याच्यामध्ये 2 मार्ग नी तुम्ही जाऊ नका असं सांगतात, की कामसुखालिकानुयोगो आणि अट्ठक्कील मतानुयोग. मग कामसुखालिकानुयोग म्हणजे काय? की
आपल्याला सर्वसामान्य त्याचं ट्रान्सलेशन सांगितलं जातं की जे अजून 6 इंद्रियांनी आपण जे काही काम भोग किंवा जे काही रस घेत आहोत त्यांचा त्याग करणं. मग जर आपण विचार केला की हा सर्वसामान्य मस्त माणूस काय 24 तास काम सुखामध्येच असतो का? तो नुसता काय 6 इंद्रियाने नुसते आनंदच घेत असतो का? तर तसं नाहीये. तर काम सुखाली कानुयोग याचं जर आपण बघितलं की आपण जो सर्वसामान्य व्यक्ती आहे तो जेव्हा जन्माला येतो आणि मग त्याला जेव्हा दुःख किंवा त्याला जी अडचणी येतात तर त्याची विचारसरणी अशी होते की माझ्या जन्माच्या नंतर हे जे काय होत आहे ते पार्ट ऑफ पार्सल आहे. म्हणजे हे जन्मासोबत येणारच आहे आणि मग तो त्याचा स्वीकार करून त्याच्यातून बाहेर पडण्याचा काहीही प्रयत्न करत नाही आणि ह्याला कामसुखालिकानु योग म्हटलेलं आहे. म्हणजे जसा एखादा व्यक्ती एक त्याची मान्यता आहे की एक सर्व शक्तिमान, सर्वमान्य, सर्वव्यापी ईश्वर आहे आणि मग तो सर्व गोष्टी घडवत आहे, करत आहे आणि मग जर असा कोणी मान्यता आपल्या मनामध्ये घेतली, तर तो काही प्रयत्न करेल का यातून बाहेर पडण्यासाठी? तर तो अजिबात करणार नाही. कारण त्याची मान्यता आहे, की हा असा ईश्वर असतो आणि मग तो एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्याला खुश करण्यासाठी त्याची आराधना करणार, उपास-तापास करणार आणि मग हे हे म्हणजे कसं आहे, की ईझी गोइंग आहे. आपल्याला सोपं वाटतंय. भक्ती मार्ग एकदम सोपा आहे. आठवड्यातून किंवा दिवसातून एकदा मंदिरात जायचं आहे, पूजा करायची आहे, त्याचं गुणगान करायचं आहे, संपला विषय. पण जेव्हा श्रमण मार्ग आहे, श्रमण मार्गामध्ये आपण पाहतोच, की आपल्याला साधना देखील करायची आहे, शील पालन करायचं आहे, विस्डम डेव्हलप करायची आहे. तर हा थोडा कठीण मार्ग आहे आणि म्हणून सामान्य लोक हे सोप्या मार्गाकडे जात असतात. ती आपली मनुष्याची मानसिकता आहे किंवा जे आपण जडणघडण झाली त्याच्यामध्ये हेच असतं, की मला कम्फर्ट लेव्हलमध्ये किंवा मला सुरक्षित किंवा मला जास्त त्रास न होता काय मिळवता येईल त्याच्याकडे आपला कल होता. त्याच्यामध्ये त्या व्यक्तींचा किंवा कोणाचा दोष नाही आहे अशातला भाग नाही. परंतु जो आपण अ, मार्ग निवडणार आहोत किंवा आपण ज्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करणार आहोत, जो जर कठीण असेल, तर कुठला व्यक्ती हसतमुखाने त्याच्याकडे जाईल का? तुम्ही कितीही त्याला सांगा, की हा तुझ्यासाठी योग्य आहे, तुझं भलं होईल, दुःखमुक्त होईल. तर नाही, कारण पहिली गोष्ट म्हणजे त्याला दुःख आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. त्याला जे सुख आहे तेच दिसत असतं. आणि मग जे आहे त्याच्यामध्ये तो समाधानी पण आहे आणि मग त्याला त्याच्यातून दूर जाण्यासाठी एवढं अ, जे प्रयत्न करायचे आहेत ते तेवढे अ, कारण जे मिळणार आहे त्याच्याविषयी त्याला माहितीच नाहीये, की आपल्याला त्याचा लाभ काय होणार आहे ही ती जी संकल्पना आहे, जे निब्बाण म्हणता येईल किंवा मोक्ष म्हणता येईल, हे कशा प्रकारचं असं असेल, त्याच्यामध्ये कुठलं सुख आहे, हे त्याची संकल्पना जी सुखाची आहे, त्याच्या पलीकडे आहे. मग त्याची जी इमॅजिनेशन किंवा कल्पनाशक्ती किंवा विचारशक्ती त्या गोष्टीपर्यंत पोहोचतच नाही आणि मग हे जे भक्ती मार्गामध्ये मी आहे, त्याच्यामध्ये देखील मला सुख प्राप्त होतंय, त्याच्यामध्ये देखील मला मोक्ष प्राप्त होतोय. ह्या ज्या चिटकून राहण्याची आपली जी मान्यताला चिटकून राहण्याची जी प्रवृत्ती आहे, ती आपल्याला घातक ठरते आणि आपल्याला पुढे जाऊ दे. मग ही अशा प्रकारची मान्यता असल्यामुळे किंवा अशी त्या मान्यतेचा स्वीकार केल्यामुळे आपल्यामध्ये जो एक परिस्थिती जशी असेल तशी स्वीकार करण्याची जी मनोवृत्ती झालेली आहे, ती मनोवृत्ती स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये कुणालाही दोष देता येणार नाही. ती माणसाची जडणघडण त्या प्रकारे होत असते. परंतु म्हणूनच ते म्हणतात, की काही कमळ जे पाण्याच्या वर आहेत, त्यांना बघायचं आहे, की हे माझा जन्म झालाय, ह्याच्यामध्ये मला इतकं दुःख का होतंय? आणि मग ते अ, वाट शोधण्याचा किंवा त्याच्यावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात आणि मग हे प्रयत्न जरी कितीही कठीण असले, त्याच्यामध्ये खूप
प्रयत्न करावे लागत असतात, तरी देखील ते हसतमुखाने त्याचा स्वीकार करतात. आणि हे कशामुळे होतं? तर तो दृष्टिकोन होता त्यांचा. तो दृष्टिकोन त्यांनी आधीच त्यांचा बदललेला आहे, की हो, हे जे आहे हे बुद्धांनी जे उपदेश केले त्याच्यामुळे हे प्राप्त होण्यासारखं आहे आणि जर मी प्रयत्न केले तर मला देखील ते प्राप्त होईल. ही जी हा जो विश्वास आहे, हा विश्वास त्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळे त्याच्यामध्ये उत्पन्न होतो आणि हे हे खूप महत्वाचं आहे, की हे दृष्टिकोन बदलणं हा खूप महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय तुमचा जो मार्गक्रमण आहे धम्मावरती चालण्याचा, कुठल्याही धर्माचा असो, तोपर्यंत ते होत नाही. आणि म्हणून दृष्टिकोन खूप महत्वाचा असतो. जे अ, श्रमण मार्ग होता, ज्याच्यामध्ये ते शरीराला खूप वेदना देत होते, त्रास देत होते. तर तो देखील एक अतिरेकी मार्ग आहे. म्हणजे जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे. काय प्राप्त करायचं आहे? तर दुःखमुक्ती. मग मुक्ती जर प्राप्त करायची असेल, तर तुम्ही आणखीन दुःखाकडे जात आहात, आणखीन शरीराला त्रास देत आहात आणि मग त्याच्यातून तुमच्या हाती काहीच लागत नाही. मग जसं म्हटलं जातं, की लोहे से लोहे को काटा जाता है. पण तसं काय इथे होताना दिसत नाही. दुःखामुळे आणखीन दुःख वाढत आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही कमी होताना दिसत नाही. तर म्हणून हे दोन्ही मार्ग त्यांनी टाळायला सांगितला आणि एक मध्यम मार्ग, जो मध्यम मार्ग आपल्याला बुद्ध सांगतात, त्याच्यामध्ये सर्वप्रथम असते संमादिट्ठी, जो आर्याष्टांगिक मार्ग आहे. आणि हा संमादिट्ठी जे आहे ते म्हणजे जसं सांगितलं जाते की चार आर्य सत्य समज, परंतु सुरुवातीलाच आपण संमादिट्ठीपर्यंत येऊ शकत नाही. कारण जसं आपलं मानसिकता असते की जेव्हा आपला जन्म झालाय तर त्याच्याबरोबर दुःख येणारच आहे. ही मानसिकता कळायला आपल्याला थोडासा वेळ जातो. आपल्याला धम्मश्रवण करून करून आपल्या लक्षात येतं की हा खरंच हे दुःख आहे आणि मग त्यानंतर कुठे आपली संमादिट्ठी विकसित होते. परंतु त्याआधी जर आपल्याला आपला दृष्टिकोन योग्य करायचा असेल, तर त्याच्यासाठी संमादिट्ठी आपल्याला विकसित करायची आहे. तर जे सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला एकदम आपली संमादिट्ठी विकसित करण्यासाठी आपल्याला आपल्या बुद्ध जे सांगत आहेत 62 मिथ्यादिशी आहेत, त्या दूर करणं आवश्यक आहे. आणि त्या दूर केल्याच्या नंतर जे 13 संमादिट्ठे आहेत, जे मज्जिम निकाय 9 मध्ये सांगितलेले आहेत भंते सारिपुत्त यांनी, त्या आपल्यामध्ये विकसित करणं आवश्यक आहे. आणि मग जेव्हा हा आधार तयार होईल, हा आपला बेस तयार होईल आणि त्या बेसवरती आपण आपली समाधी अ, विकसित करू शकतो, डेव्हलप करू शकतो आणि मग सतीचा अभ्यास करून किंवा जी आपल्याला विजडम गेन करायची आहे, प्रज्ञा गेन करायची आहे, ती एक प्रोसेस तयार होते आणि मग ती प्रोसेस तयार झाल्यावरती आपल्याला धम्मावरती चालणं सहज शक्य होतं. आपल्याला तिथे कुठलाही अडथळा येत नाही. तर हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, की आपल्यामध्ये कुठलेही जी अ, मिच्छादिट्ठी आहे. मिच्छादिट्ठी दूर करणं आवश्यक आहे. कारण ती जर मिच्छादिट्ठी असेल, तर बुद्ध देखील जे सांगत आहेत, त्याच्यावरती आपला विश्वास बसणं थोडंसं अवघड होतं. जे आपल्यामध्ये खूप त्याचा म्हणजे ही समस्या फार मोठी आहे. कारण बुद्धाने जे 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स किंवा 31 श्लोक सांगितलेत, ते आपल्या लोकांना सहजासहजी पचनी पडत नाहीत. परंतु ते बुद्धाने सांगितले आहेत आणि त्याच्यामध्ये कसलंही अ, अतिरेक नाही किंवा त्याच्यामध्ये कसलाही मिक्सचर केलेलं नाहीये आणि ही वास्तविकता आहे. परंतु जेव्हा बुद्ध ह्या 31 श्लोक सांगत आहेत, तर हे 31 श्लोक म्हणजे काय? की जे कुशल कर्मानी त्यांना ते लोक, तो जो लोक आहे, देवलोक म्हणा किंवा तावतींचं म्हणा किंवा ब्रह्मलोक प्राप्त झालेला आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे अ, त्यांना त्यांच्या कर्मामुळे प्राप्त झालेले ती पोझिशन आहे किंवा ती लोक त्यांना प्राप्त झालेला आहे. मग ज्यांना त्यांना जर त्यांच्या कर्मामुळे ते प्राप्त झाले आहेत
तर ते मग कशा प्रकारे दुसऱ्याची कर्म ते ठीक करू शकतात हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि संकल्पना आहेत ह्या आपण सुत्तामध्ये सांगितलं आणि त्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे. अदरवाईज आपल्याला ते काहीतरी कुणीतरी मिक्स केल्यासारखं वाटतं आणि मग इतर गोष्टी देखील आपण जेवढ्या सहजतेने आत्मसात केल्या पाहिजेत ते आपल्याकडून होताना दिसत नाही आणि तो आपल्यासाठी एक मोठा अडथळा असतो. म्हणून आपले दृष्टिकोन जे 62 मिथ्या दृष्टी आहे त्याच्यामध्ये हा सगळा भाग खूप येतो आणि मग म्हणूनच आपल्या ब्रह्मजाल सूत्रामध्ये हे 62 मिथ्यादृष्टी सांगितलेले आहेत. तर हे वाचणं, हे ऐकणं आणि हे समजून घेणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर 13 सम्मादिट्ठी म्हणजे कशा प्रकारे आपल्याला धम्माकडे मार्गक्रमण करायचं आहे हे देखील आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. का आवश्यक आहे? कारण हा एक वेगळा मार्ग आहे. बुद्धांनी हे जे सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, हे आपण कधीही अभ्यासलेलं नाही. आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये याचा आपल्याशी संपर्क आलेला नाहीये आणि म्हणून ह्याचं समजून घेणं, हे अभ्यासणं हे खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ, तेव्हाच आपल्याला नक्की काय करायचं आहे, हे आपल्या लक्षात येईल आणि मग ते लक्षात आल्यावरती आपली जी अ, समाधी आहे किंवा साधना आहे, तिचा कशा प्रकारे करायचा आणि त्याचा जो ध्येय आहे, हे आपल्याला जेव्हा स्पष्ट असेल, तेव्हाच आपल्याला ते सहजपणे करता येईल. नाहीतर मग आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, की बरेच लोक 10 वर्ष, 15 वर्ष साधना करत आहेत. परंतु ते कुठे आहेत हे देखील त्यांना माहिती नाहीये. म्हणजे जसे सोतापन्न, सगदागामी, अनागामी, अरहंत या स्टेजेस आहेत. जर तुम्ही 10-15 वर्ष जर साधना करत आहात, तर तुम्हाला नक्कीच माहिती असणं आवश्यक आहे, की तुम्ही कुठे आहात. कारण हा धम्म जो आहे, हा संधिट्टिको आहे, अकालिको आहे, म्हणजे तात्काळ फळ देणारा आहे. आणि जर तुम्हाला फळ मिळत नसेल, तर तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे, की तुम्ही कुठे चुकत आहात, की तुम्ही ऐकत चुकीचं आहात का करत चुकीचं आहात, हे तुम्ही बघणं आवश्यक आहे. आणि जे कोणी ह्या मार्गावरती चालतात, हे प्रत्येकजण ज्याला मग्ग प्राप्त आहे, तो स्पष्टपणे सांगू शकतो, की खरंच हा धम्म अकालिकोच आहे. म्हणजे तात्काळ फळ देणाराच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पुढच्या जन्मी ची वाट बघण्याची गरज नाही. ह्या जन्मातच ह्या दिठ्ठे धम्म ह्या वर्तमान क्षणातच तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो. तर म्हणूनच आपली जो दृष्टिकोन आहे, आपली जी संमादिट्ठी आहे, ही चेक करणं, त्याला बघणं, की ही माझी आपण जे करणार आहोत त्याला अनुकूल आहे की प्रतिकूल आहे, हे बघणं आवश्यक आहे. आणि मग तुमचा जो मार्ग चालण्याचा जो प्रयास आहे किंवा तुमचे जे प्रयत्न आहेत ते विनासायास होतील आणि तुम्ही पटपट सगळा धम्म आत्मसात करू शकाल आणि तुमच्यासाठी ती एक तुमची जमेची बाजू असेल. म्हणून गेल्या 3 सेशनमध्ये हेच मी अ, तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, की काही आपले दृष्टिकोन आहेत, जे धम्माचा अभ्यास करताना आपल्यासाठी हानिकारक आहेत. ते दूर करणं खूप आवश्यक आहे. त्याच्याशिवाय अ, धम्माचं जे अकालिक म्हणजे तात्काळ फळ देणारा जो आहे, त्याची अ, तेवढा तात्काळ फळ देणारा तो होत नाही. कारण आपला दृष्टिकोनच चुकीचा आहे. म्हणून तो दृष्टिकोन सुधारणं खूप आवश्यक आहे. म्हणून मला वाटलं, की हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे. म्हणून हा विषय मी घेतलाय. आजचं जे आहे मार्गदर्शन मी इथेच संपवत. साधू, साधू, साधू. साधू साधू. खूप सुंदर. साधू 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 सर. ह्या सर्व 3 धम्म प्रवचनाचं जर सार असा असेल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये सफरिंग जी आहे आणि त्या सफरिंग मधून मुक्त होण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे तो सगळ्यांचाच सारखा आहे. तर जेव्हा आपण धम्म मार्गावर चालणार आहोत तर आपल्यासोबत जे पण लोक आहेत, ज्या समाजात आपण वावरतो, प्रत्येकाच्या प्रयत्नाला, प्रत्येकाच्या मान्यतेला त्या कम्पॅशननी, त्या अंडरस्टँडिंगनी जर आपण बघितलं आणि आपण त्याला कसं सहाय्यक होऊ शकतो, आपली प्रॅक्टिस कशी त्याला मदत करू शकते, तर मला वाटतं तोच आजच्या ह्याचा आपला सार असणार आहे असं मला वाटतं. तर रवींद्र सरांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला हा विषय समजून सांगितलेला आहे. त्याबद्दल आपण सगळे मिळून त्यांना साधुकार देऊयात.
साधू साधू मला साधू. थोडं बोलायचं आहे की सगळं नीट ऐकून बोललं पाहिजे हे माझ्या लक्षात आलंय. म्हणजे हो. तिन्ही प्रवचन आपण नीट ऐकून मग सविस्तर थोडा हे डिटेल्स काढून बोललं पाहिजे, असं मला आता माझी चूक कळली. ठीक आहे. बरोबर आहे. बरोबर हा. आहे. Perfect. मला रवींद्र जेव्हा सरांचे हे दोन प्रवचन स्पेशली धर्म म्हणजे काय आणि पुढचं हा, जे कालचं सेशन झालं हा, ते ऐकलं म्हणजे आपण परीक्षेला बसणं आणि तो प्रवचन ऐकल्यानंतर आपल्याला कळून जातं की आपण पास झालो की नापास झालो. नाही, अडकलेला आहे म्हणजे नापासच आहे सध्या, आता प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी काठावर पास झालेलो आहे. तर आता आपण इथे थांबूयात आणि हा, क्वेश्चन हे आन्सरकडे वळू. मी बोलेन आणि हे ऍड करणार ते. ठीक आहे. तर बोला. हे एक म्हणजे जे ऐकत आहेत त्यांच्यासाठी एक स्वाध्याय आहे, म्हणजे घरचा अभ्यास आहे. जर हे सगळी प्रवचन ऐकत असताना जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये द्वेष आला असेल कुणाच्याही प्रती, तर तो तुमच्यासाठी एक चांगला अभ्यासाचा क्षण असेल. आणि मग तो तुम्ही वाया घालवू नये. जरी द्वेष आला तरी त्याला बघायचं आहे, हो माझ्या मनामध्ये द्वेष आलेला आहे, आणि मग तो द्वेष कशा प्रकारे काम करत आहे. तर बुद्ध तर म्हणतात की द्वेष करणं म्हणजे हातामध्ये जळता निकारा घेणं आहे. म्हणजे तो जळता निकारा पहिला आपल्याला जळवतो आणि मग तो दुसऱ्याला जळवत असतो. तर मग जर अशा प्रकारे द्वेष माझ्या मनामध्ये येत असेल, तर मग निश्चितच पहिला मी त्या द्वेषाने जळत आहे आणि मग मी तशी परिस्थिती निर्माण करत आहे, हे आपण त्या क्षणी समजणं खूप आवश्यक आहे. आणि मग जर असं तुम्हाला समजलं, तर मग ह्या द्वेषातून आपल्याला कसं बाहेर यायचं आहे हे सहज आणि सोपं होऊन जातं. आपण काय होतं आपल्यासोबत, की असा द्वेष आल्यावरती आपण त्याचा विचार वाढवत जातो. हे हे जे दुसरे धर्म आहेत ते चुकीचं शिकवतात, किंवा हे सर जे सांगतायत ते देखील चुकीचं सांगतायत. अशा प्रकारे आपल्या मनामध्ये विचार येतात आणि आपण त्या मनामध्ये त्या विचारामध्ये गुरफटत जातो. मग तसा विचार न करता माझ्या मनामध्ये सध्या द्वेष आलेला आहे, कारण शोधायचं नाही, काही करायचं नाही. फक्त द्वेष आलाय, त्याला बघायचं आहे आणि नंतर बघायचं आहे की हळू-हळू तो द्वेष देखील निघून जाईल. मग हेच बुद्ध सांगतात, की तुम्ही काहीही न करता तो द्वेष देखील निघून जात आहे. तुम्ही काहीही न करता तो द्वेष देखील येत आहे. पण आपण हा माझा द्वेष आहे असं समजतो आणि मग आपण त्याला घट्ट पकडून राहतो. तर ही तुमच्यासाठी अभ्यासाची एक सरावाचा एक विषय आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो आणि तो काही न करता आपोआप देखील निघून जातो आणि मग तुम्हाला वाटतं की मी आहे, आणि मग त्याच्यामुळे आपल्यामध्ये द्वेष उत्पन्न होत असतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं, तर तुमची इन्साईट तुम्हाला नक्कीच काही ना काही त्याचा लाभ होईल. एवढंच मला सांगायचं. थँक्यू.